भात खिचडीबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी दह्यातली मिरची बनवूया आज. वाळवणातला हा एक प्रकार आहे, वर्षभर तुम्ही साठवून ठेवू शकता. तर सर्वात आधी इथे मी 1/2 किलो अशा पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या अशा मधून आपल्याला चिरून घ्यायच्या, जेणेकरून मसाले जे आहेत आणि दही जे ते आतपर्यंत असं शिरलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे इथून मधून सर्व असे काप करून घ्यायचे. आता एका बाउलमध्ये दही घ्यायचे. दही आपल्याला छान फेटून घ्यायचे. आता दही घातल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे मसाले. चटपटीत अशी मिरची लागायला मसाले तर घातलेच पाहिजे. त्याकरता इथे मी घेतला आहे हिंग, थोडासा चाट मसाला, धणा जिरा पावडर, त्याचबरोबर मीठ, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सर्व घालून आपल्याला व्यवस्थित असं हे दही छान फेटून घ्यायचे. आता याचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे ना, तो स्वरूपास किचनला अपलोड झालेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मिरच्या. तुम्ही ह्या जागी लवंगी मिरच्यासुद्धा घालू शकता. ज्या तिखट असतात ना, त्या मिरच्यासुद्धा तुम्ही घालू शकतात, पण मी ते जरा फिक्या मिरच्याच वापरलेल्या आहेत. तर ह्या सर्व आपल्याला अशा मस्त दह्यामध्ये डीप करून घ्यायचे आणि 1-2 दिवस असंच दह्यामध्ये ठेवून द्यायचे. फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला हे. आणि मध्ये मध्ये हे बघा, असं डीप करत राहायचं. दही केवढं छान आपलं मिरचीला कोट झालेलं आहे. 2 दिवसानंतर आपल्याला ही मिरची जी आहे ती छान अशी एका प्लेटवरती वेगवेगळी करून घ्यायची आणि नंतर उन्हामध्ये 4 दिवस सुकवून घ्यायची. बघा, सुकल्याच्या नंतर मिरची केवढी छान झाली आणि तेलामध्ये मस्त याला तळून घेऊया. तळल्यानंतर ही मिरची अशी मस्त लाल पडते. ते बघू शकता. इथे भात खिचडीवर तुम्ही अशी मिरची इन्स्टंट खाऊ शकता आणि तुम्ही वर्षभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू.